नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रचा हा एक खास आजचा एपिसोड आहे. 1 मेच्या निमित्तानं राज्याचे टुरिझम मिनिस्टर शंभूराज देसाई आज आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र चॅनेलला देखील आपल्या स्थापना दिनाच्या माझ्याकडनं मनापासून हार्दिक शुभेच्छा. खरं तर महाराष्ट्र दिवस आणि शिवसेना यांचं पूर्वापार फार जवळचं नातं राहिलेलं आहे. तुमच्या संकल्पनेतला महाराष्ट्र हा कसा आहे? शिवसेना आणि महाराष्ट्र, शिवसेना आणि मराठी माणूस हे पिढ्यानपिढ्या शेकडो हजारो वर्ष टिकणारं नातं आहे. आणि योगायोग बघा, शिवसैनिक सुद्धा सुरुवातीलाच पहिल्यांदा जय महाराष्ट्र म्हणतो आणि आपल्या वृत्तवाहिनीचं नाव जय महाराष्ट्र आहे. त्यामुळं एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीबरोबर, महाराष्ट्राच्या या परंपरेबरोबर जोडल्या गेलेलं अशा पद्धतीचं हे आपलं नाव आहे. आज केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून, जगभरातून लोकही महाराष्ट्रामध्ये येत असतात. त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी म्हणून, अधिक सुसज्ज सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून काय एक असा एक आराखडा आहे आपला? परदेशी पर्यटक जास्त कसे आकर्षित महाराष्ट्राकडे करता येतील? महाराष्ट्राचे गडकिल्ले, महाराष्ट्राचं वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले गडकिल्ले हे परदेशी पर्यटकांना पाहता आले पाहिजे. त्यांच्या भाषेमध्ये, जे कुठल्या देशातले असतील त्या भाषेमध्ये त्यांना त्या गडकिल्ल्यांचं महत्त्व कळलं पाहिजे. केरळ असेल, हिमाचल असेल, या बरोबरीचं किंबहुना त्याच्यापेक्षा सरस निसर्ग आपल्याकडे आहे. तर तो आपल्याला पर्यटकांना न्यायचा ना. आता म्हणूनसाठी टूर ऑपरेटर्सची एक पहिली मीट आम्ही त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये अरेंज करतोय की जेणेकरून आपल्याला बूस्ट हे महाराष्ट्राच्या टुरिझम इंडस्ट्रीला देता येईल. पण जे तुमचं होम टाऊन आहे तिथं देखील आपण डोंगरी महोत्सव करताय आणि फार चर्चा असते त्याची. 80% माझा विभाग हा डोंगरी आहे. डोंगर कपाऱ्यात असं डोंगरामध्ये वसलेली छोटी छोटी गावं, छोट्या छोट्या वाड्या आहेत की लोकांना, खेडेगावातल्या आमच्या महिलांना, वयोवृद्धांना आले मुंबईला तिथे बघायला मिळणार, पण ते तिथं बसायला मिळावं, बोटिंग करायला मिळावं, पॅराग्लायडिंग करायला मिळावं. या सगळ्या गोष्टी आपण तिथं केल्या. फूड फेस्टिवल एवढं मोठं खाद्य जत्रा भरवली होती की तिथं खानदेशातली खाद्य चव तुम्हाला मिळाली, कोकणातली मिळाली, मराठवाड्यातली मिळाली. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं इतका प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला की 8 दिवसामध्ये 2.25 लाख लोकांनी भेट दिली त्या डोंगरी महोत्सवाला आणि जवळपास 2-2.25 कोटी रुपयेपर्यंतची उलाढाल तिथं झाली सगळ्यांची. त्यामुळे एक चांगला प्रयत्न माझ्या पर्यटन विभागामार्फत झाला. तर लोक म्हणायला लागले दरवर्षी भराव.